काही दिवसातच राज्यसभेची निवडणूक होणार आहे। या निवडणुकीमध्ये ज्या 6 सीट आहेत त्यापैकी 3 भाजपचे राज्यसभा सदस्य निवडून येतील, एक शिवसेनेचा आणि एक राष्ट्रवादी। एक सीट जी आहे ती काँग्रेसला जाईल आणि ठरल्याप्रमाणे जे अनेक दिवसापासून आघाडी करण्यामध्ये इच्छुक आहेत अशा त्या उबाठा गटाला आणि शरद पवार गटाला काँग्रेसला पाठिंबा द्यावा लागेल असं चित्र सध्या तरी महाराष्ट्रात आहे। म्हणून उबाठा गट 0, राष्ट्रवादी 0, काँग्रेस 1, शिवसेना 1, राष्ट्रवादी 1 आणि भाजप 3 असं समीकरण या महाराष्ट्रात जुळेल। उबाठा 0, शरद पवार गट 0, काँग्रेस 1, राष्ट्रवादी 1, शिवसेना 1 आणि भाजप 3 असं एकंदरीत समीकरण होण्याची शक्यता आहे। उद्धव गटांचा एक दिग्गज अनिल देसाई पण यावेळेस आहे राज्यसभासाठी, त्यांचं काय? उद्धव तर आता एकदा 0 म्हणल्यानंतर बाकीच्याचा प्रश्न येत नाही। पक्षाची किती वाताहत झाली हे यावरून तुम्हाला लक्षात येईल। स्वतःच्या हट्टापायी, स्वतःच्या जिद्दीपायी आपण काय काय गमावलंय हे चित्र या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट होणार आहे। बिन खात्याचे मुख्यमंत्री म्हणून जो त्यांचं नाव लौकिक आहे, तर काही दिवसांतर राज्यामध्ये लोकसभेला सुद्धा, राज्यसभेला तर आता मायनस होणारच आहे, पण लोकसभेला सुद्धा हीच अवस्था या गटाची सर्व होणार आहे। इतरावर टीका करणं किती सोपं असतं, इतरांना नावं ठेवणं किती सोपं असतं, परंतु त्याचे परिणाम हे आता जाणवायला त्यांना सुरुवात झालेली आहे। संवाद यात्रेच्या नावाखाली टोमणे यात्रा, संवाद यात्रा नव्हतीच, ती होती टोमणे यात्रा। आणि ते आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षभरापासून ज्या गोष्टीचा वारंवार उल्लेख त्याने केलेला आहे त्याच गोष्टी आता जाहीर सभेत न बोलता एका सभागृहात बोलायला सुरुवात केलेली आहे। काही दिवसानंतर एखाद्या मंगल कार्यालयात ह्या गोष्टी बोलल्या जातील। म्हणून पक्षाची होणारी दुरावस्था लक्षात न घेता तरीही आम्ही किती सच्चे आहोत हे सांगण्याचा जो काही केविलवाना प्रयत्न आता होतोय आणि त्या माध्यमातून शिंदे साहेबांवर किंवा इतरांवर जी टीका केली जाते, या टीकेला सर्वसामान्य जनता ही बळी पडणार नाही किंवा त्यांना त्यांच्या सर्वसामान्यांच्या पचनी सुद्धा पडत नाही। ही झालेली यांची अवस्था आहे। संवाद यात्रा कोण साधतंय, भगवा झेंडा घेऊन कोण निघलंय, जर त्यांचे शिलेदार जर पाहिले, काही शिलेदार विदर्भातून निघलेले आहेत, ज्या शिलेदारांनी शिवसेना प्रमुख असतील, स्वतः उद्धव ठाकरे साहेब असतील, त्यांच्यावर केलेल्या अनेक वेळेला केलेल्या टीका, ते लोक आता शिलेदार म्हणून यांच्या समोर येत आहेत, निष्ठावंत म्हणून समोर येत आहेत। हा यांचा असलेली जमेची बाजू। मला वाटतं यापेक्षा दुर्दैव कोणतं नाही। तरी त्यांचं जे चालू आहे हे काही काळ चालेल, परंतु नंतर यांना निश्चितच आता आराम करण्याची गरज आहे असं माझं मत आहे। दुसरं, छगन भुजबळावरून अंजली दमानीने असा दावा केला आहे की भारतीय जनता पार्टी छगन भुजबळांना भाजपमध्ये घेऊन ओबीसींचा एक मोठा चेहरा देशभर तयार करण्याच्या तयारीत आहेत असं अंजली दमानी यांनी काय मत व्यक्त करावं हा त्यांचा प्रश्न आहे। छगन भुजबळ स्वतः स्वयंभू नेते आहेत, मोठे नेते आहेत, त्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे। परंतु राजकारणामध्ये कोणी कुठं जावं हे इतरांच्या मतावर ठरलं जात नाही। तर निर्णय घेणारा सक्षम असला तर तो त्यावेळेला त्याच्या पद्धतीने निर्णय घेऊ शकतो। अंदाज वर्तवणं ठीक आहे, पण प्रत्यक्षात काय घडेल याचा कोणालाही आतापर्यंत थांगपत्ता नाही। राजन साहेबांनी एक भावनिक पोस्ट केलेली आहे। त्यांच्या घरावर एसीबीची रेड झाली होती आणि बऱ्याच सामान जप्त करण्यात आलं होतं। बाळासाहेबांची खुर्ची आहे, 10,000 रुपये त्याची किंमत लावली। हीच का निष्ठा? हीच का निष्ठा
आमच्या भावनांचा असा खेळ का, असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही काय बोलता? हे बघा, राजन साळवेच्या घरी जी काही रेड झाली त्यात बाळासाहेबांची जी खुर्ची त्यांना भेटली त्याची जे त्यांनी किंमत लावली, हे सरकारी कर्मचारी आहेत, यांना कुणाची काही घेणं देणं नसतं. आज आपल्यासाठी बाळासाहेबाची असलेली चप्पल जरी असली तरी ती लाख मोलाची आहे. बाळासाहेबांचा असलेल्या कोणतीही वस्तू ज्याला बाळासाहेबांनी टच केलेलं आहे किंवा बाळासाहेबांनी वापरलेलं आहे ते आमच्यासाठी लाख मोलाची आहे, लाख किमतीची आहे. त्याची तुलना कोणत्याही कितीही लाखोने करोडोमध्ये सुद्धा होऊ शकत नाही. म्हणून सरकारी कर्मचारी हा त्याच्या पद्धतीने काम करतो, त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही, परंतु ते आमच्या भावना आहेत. शिवसेना प्रमुखांच्या खुर्चीबद्दल असाच आक्षेप एकाने घेतला होता. त्या टायमाला शिवसेना प्रमुखांनी ती खुर्ची लोकमतच्या कार्यालयात पाठवली होती, हे अख्खा महाराष्ट्र जाणतो. म्हणून शिवसेना प्रमुखांच्या असलेल्या कोणत्याही वास्तूला किंवा वस्तूला ही आम्ही एक मंदिराचा दर्जा आम्ही त्याला देत असतो. आम्ही त्याला त्या भावनेने पाहत असतो आणि त्याची किंमत कोणीही करू शकत नाही. हे सरकारी कामकाजावाले काही जरी किंमत काढत असेल तर बाळासाहेबाच्या खुर्चीची किंमत ही कितीतरी पंतप्रधान काय राष्ट्रपती काय सर्वांच्या खुर्चीपेक्षाही मोठी मानणारीपैकी आम्ही आहोत. मग ते ऑप्शनमध्ये जी 10,000ची खुर्ची आहे ती मग काय आता तुम्ही त्यांची किंमत म्हणून तुम्ही विकत घेणार, सरकार विकत घेणार, तुमचे सगळे लोक घेणार? विकत घ्यायचा प्रश्न नाही, ते आम्ही डोक्यावर घेऊन येऊ, प्रश्न येत नाही. त्या खुर्चीचा कोणी लिलाव बिलाव करायचा प्रयत्न करायचा गरजच नाही. त्या साळवीला आम्ही सांगू, आम्ही जाऊन घेऊन येऊ ती खुर्ची. आम्हाला ती खुर्ची आमच्यासाठी प्राणप्रिय आहे, म्हणून ती खुर्ची कुठं कुणाकडे जाणार नाही, ती आमच्याकडे त्यांच्याकडेच येईल, वापस आम्ही ती आणू. आमचं हिंदुत्व हे घरातलं चूल पेटवणारं हिंदुत्व आहे, भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणार आहे. आता हे ऐकून लोकांना कंटाळा आलेला आहे. तुमचं हिंदुत्व काय, शिवसेना प्रमुखाचं हिंदुत्व काय होतं याच्यातला फरक जाणून घ्या. शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्व, कडवट हिंदुत्व ज्या शिवसैनिकांच्या नसानसामध्ये भिनवलंय ते हिंदुत्व वेगळं, आणि तुमचं असलेलं हिंदुत्व हे चूल नाही तर हे पर्सेंटेजचं हिंदुत्व आहे तुमचं. जो पर्सेंटेज देईल तो खरा हिंदुत्ववादी, ही तुमची व्याख्या झालेली आहे. म्हणून तुम्ही चुलीचं आणि घर पेटवायच्या ह्या गप्पा आता बस झाल्या. भाजपला सांगतो, तुम्ही अंगावर येताय या, पण तुमच्याकडे फौज नाही तर गद्दार भाडोत्री आहे. थोडं उद्धव साहेबाला माझं विनंती असेल, थोडंसं लेफ्ट आणि राईटला पाहत जा. किती आता निष्ठावान तुमच्या आजूबाजूला आहेत त्याचा थोडासा अभ्यास करा. माझ्यासारख्या शिवसैनिकांनी तुम्हाला सांगणं योग्य नाही, परंतु आजूबाजूच्या कडं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला आता कोणी नाही, आपल्याकडं असलेले गद्दाराचीच फौज आपल्या बाजूला आहे, हे तुमच्या लक्षात येईल. ज्या दिवशी येईल त्या टायमाला पश्चातापाशिवाय दुसरं तुमच्या हातात काही राहणार नाही. प्रजासत्ताक दिनी मी काही शुभेच्छांना रिप्लाय दिला नाही असं म्हणतात उद्धव साहेब, कारण पुढील वर्षी प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची संधी आहे. प्रजासत्ताक दिन तर पुढच्या वर्षी साजरा होणारच आहे ना, आणि मोदी साहेबच झेंडा हे करतील. आता राम मंदिरासारखं जर यांना पुन्हा तिथं निमंत्रण पाहिजे असेल तर तेही देण्याची आम्ही व्यवस्था करू, परंतु भारताच्या स्वाभिमानासाठी कधी तडजोड हे कोणी करू नये आणि त्याच्यासाठी अहंकारसुद्धा बाळगू नये. निश्चित पुढच्या प्रजासत्ताक दिनाला तुम्ही या, कारण की पंतप्रधान तर बनणार नाही, परंतु उपस्थिती तुमची प्रार्थना राहील, यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. भाजप चोर बाजार आहे, भाजप म्हणजे चोरांचा बाजार आहे, चोर बाजार आहे. भाजप काय आहे किंवा काय नाही, परंतु त्या चोरांनी, तुम्ही जर त्यांना चोर म्हणत असाल तर त्यांनी तुमचे कपडे सुद्धा चोरलेले आहेत, हे लक्षात ठेवा. आता आपली अवस्था उघड्याची झालेली आहे, उघडे नागडे झालेले आहेत, हे याची जाणीव ठेवा. तुम्ही त्यांना चोर म्हणून स्वतः म्हणजे नेकेड फिरतायत, हे बरोबर वाटत नाही. म्हणून आपण आपले वस्त्र लोकांना दिलेत हे तुम्ही मान्य करा. मोदी सरकारचा कालचा शेवटचा अर्थसंकल्प होता म्हणतायत उद्धव ठाकरे, त्यांचं असं म्हणणं आहे की पुन्हा मोदी सरकार सत्तेत येणार नाही. याचाच अर्थ मोदी साहेब पुन्हा सत्तेत येतील. आता जे इंडिया आघाडी आहे ती कधीच अस्तित्वात येणार नाही याची जाणीव त्यांना आहे. आजही 2 वाजता जी त्यांची आघाडीची बैठक आहे, म्हणतात ते सामील होतील, परंतु त्या बैठकीनंतरचं जे चित्र समोर येणार आहे ते जर तुम्हाला जर पाहिलं तर ही आघाडीसुद्धा महाराष्ट्रात होणार नाही. हे मी आवर्जून मागच्या 6 महिन्यापासून सांगतोय, ही आघाडी महाराष्ट्रात पुन्हा एकत्रित होणे नाही.
एकनाथ शिंदे मला मंत्रिमंडळातून केव्हाही बाहेर काढू शकतात, त्याबद्दल दुःख वाटण्याचं कारण नाही असं छगन भुजबळांनी म्हटलं. नाही, भुजबळांचं त्यांचं ते वैयक्तिक मत आहे त्यांना काढणे किंवा त्यांनी राजीनामा देणं हे त्यांचं वैयक्तिक मत आहे आणि याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. पण भुजबळांहून सरकारमध्ये दोन मतं समोर येऊ लागले आहेत. काय खरं चित्र आहे? कारण तुमच्याच पक्षात ते लोक भुजबळांना शिवीगाळ करतात. नाही, आम्ही भूमिका आमची स्पष्ट आहे. शिंदे साहेबांनी वारंवार सांगितली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितली, दादा पवारने सांगितलेली की आपण ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लावणार नाही. आम्ही ओबीसींच्या बरोबर आहोत. ते धक्का न लावता आपण मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे. म्हणून याच्यात वाद होण्यासारखं काही नाही आणि प्रत्येकाची भूमिका आहे की कोणत्याही समाजामध्ये वाद होऊ नये, कोणी एकमेकाच्या विरोधात जाऊ नये, ही भूमिका सर्वांचीच आहे. म्हणून अशा वेळेला एखादं आंदोलन किंवा एखादा मोर्चा काढून किंवा एखाद्याच्या विरोधात भडकाऊ बोलणं समाजामध्ये तेढ होऊ नये हे सर्वांची इच्छा आहे. आणि त्यामुळं त्यांनीही ते जबाबदार मंत्री आहेत, त्यांनी बोलू नये अशी जर अपेक्षा कोणी व्यक्त केली असेल तर त्यात काही गैर नाही आहे. संजय गायकवाड यांचं जे वक्तव्य होतं याचं तुम्ही समर्थन करता की त्याला चुकीचं म्हणता? नाही, संजय गायकवाडांची भाषा योग्य नाही हे निश्चित आहे, त्याचं मी समर्थन करणार नाही. परंतु हे बोलावं का लागतं याच्या मागचं सुद्धा त्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि बोलताना आपल्यापेक्षा कोणताही ज्येष्ठ नेता असेल तर त्याच्याबद्दल एक थोडी आपण इतक्या टोकाची भूमिका घेऊ नये असं माझं मत आहे. अजित पवार आणि हसन मुश्रीफ भाजपचा चेहरा आहे, त्यामुळे छगन भुजबळ भाजपात जाणार का हे आता ईडीलाच विचारा असा टोला संजय राऊत यांनी लगावला. संजय राऊतला भुजबळ कुठे जाणार, काही दिवसांतर संजय राऊत कुठे जाणार हे त्याला स्वतःला माहिती नाही. म्हणून संजय राऊत जेव्हा ईडीच्या याच्यामध्ये जेलमध्ये काही दिवसात जाईल त्यानंतर हे सगळं चित्र स्पष्ट होईल. उद्धव ठाकरे हे आजही रायगडच्या दौऱ्यावर आहे, आपण कसं बघताय? तिकडे गेले ते रायगड, आता क्लायमेट चांगलं आहे, रायगडच्या त्या भागामध्ये ते फिरायला गेलेले आहेत. 2-3 दिवस तिकडे फिरतील, फेरफटका मारतील. तुम्ही जर पाहिलं तर तिथलचा एक माजी आमदार जो 5-6 टर्म म्हणजे जवळपास 25-30 वर्षे आमदार राहिलेला माणूस आज त्यांनी पक्ष सोडला आहे. याचं दुःख त्यांना वाटणार नाही, त्यालाही ते गद्दार म्हणतील, परंतु त्यांचा हा दौरा म्हणजे पर्यटनाचा एक भाग आहे. उद्धव ठाकरे कालच्या आपल्या बजेटमध्ये म्हणाले की ही टोपी घालण्याचा एक प्रकार आहे. त्यांना आणखीन बजेट कळायला टाईम लागेल. बाबा सिद्दीकी आणि जिशान सिद्दीकी हे आता अजित पवार गटात प्रवेश करणार. हो, अनेक लोक आहेत. तुम्हाला या निवडणुकीची ही आचारसंहिता जाहीर व्हायच्या पूर्वी अनेक काँग्रेसचे, शरद पवार गटात तर कोणी राहिलं नाही, पण उठावामध्ये जे काही 2-4 आहेत ते सुद्धा सर्वजण तुम्हाला आता या आमच्या महायुतीमध्ये सामील झालेले दिसतील. अनेक मान्यवर आमच्या संपर्कात आहेत. अनेक जण फक्त योग्य वेळेचे आम्ही वाट पाहतो, त्यावेळेला त्यांचा सर्वांचा प्रवेश घेतला जाईल. सध्याच्या सरकारची परिस्थिती म्हणजे 2 बायका आणि फजिती ऐका असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं. खडसे बी आजकाल बायकावर बोलायला लागले, हा एक जोक आहे. खडसे सारख्या नेत्यांनी बायकावर बोलणं हा सुद्धा एक जोक झालेला आहे. आणि म्हणून खडसे साहेबाला चांगलं माहिती आहे, आपण मागच्या सरकारमध्ये सुद्धा या सगळ्या प्रयोगाचे आपण सगळं साक्षीदार आहात आणि या साक्षीदारामध्ये पैकी तुम्ही एक जण आहात. म्हणून हा संसार तुम्ही पूर्वी अनेक वेळा केलेला आहे. आता हा नव्याने काही संसार होतो अशातला काही समजण्याचा प्रकार नाही आहे. आमचा संसार सुखाचा चालला आहे आणि आमच्यात फजिती वगैरे काही नाही, तर आनंदाने आणि गुण्यागोविंदाने सर्वजण नांदत आहेत. रिक्षावाला मुख्यमंत्री होतो, टपरीवाला मंत्री होतो, तर मुक्ताईनगरचे आमदार 50 कोटी घेऊन ओके होतात असं सुद्धा खडसे म्हणतात. खडसेला आता बोलण्यापेक्षा दुसरा काही चारा नाही. खडसेचा स्वतःच्या हाताने किंमत घालवलेली आहे. एक मोठा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. गोपीनाथ मुंडे असतील किंवा प्रमोद महाजन असेल, यांच्याबरोबर काम केलेला नेता आज एवढा भरकटलेल्या अवस्थेमध्ये इकडे तिकडे फिरतोय, हे तर एक तर दुर्दैव आहे. पण अशाही वेळेला ज्यांच्या शब्दावर कंट्रोल नाही, तोंडावर कंट्रोल नाही, त्यांची अवस्था ही अशीच होत असते. म्हणून आता खडसेचं कोणतंही विधान कोणीही सिरियसली घेत नाही. सर एक मिनट, मुझे रात में नहीं ना भाई। हाँ फिर बातचीत में दिक्कत होती है। नहीं है ना, बंद कर देंगे ना।
वंचित वंचितच्या बद्दल बोला ना तुम्ही सांगा काय. इसके लिए पहले पूछा मैंने इसका प्रोशन वोशन ते महाविकास आघाडीचं राहिलं ना खरं तर. बैठक काय महाविकास आघाडीची. खरंच बाकी एकच बोल बोलले. म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलले ना ते राज्यसभेचा विषय. मला माहिती होता म्हणून विचारलं. दादा, आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक आहे, त्याच्यामध्ये सगळे नेते येत आहेत आणि त्यामध्ये आंबेडकर येणार असा दावा केला जातो. तुम्हाला वाटतं आंबेडकर येतील या बैठकीतून काय सांगता? अहो, कसली महाविकास आघाडीची बैठक? कुणाला अधिकार आहे त्याच्यात? सांगा कुणाला अधिकार आहे? प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्वतः सांगितले की तो काय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेला अधिकार नाही, ते बैठक घेणार आहेत. शरद पवार गटाकडून कोण जाणार आहे माहीत नाही, किंवा शरद पवार साहेब जातात का नाही माहीत नाही. ते उद्धव ठाकरे साहेब ते गेलेत दौऱ्यावर. ही बैठक कसली आहे? हे बैठक म्हणजे नॉमिनल हे दाखवण्याचा प्रकार आहे की आम्ही बैठक घेतली. या बैठकीला हे कोणी उपस्थित नाहीत. आणि मला माझ्या, जरी तुम्ही म्हणत असाल प्रकाश आंबेडकर बैठकीला जातील, परंतु प्रकाश आंबेडकर हे सर्वांना जाणून आहे, समजून आहेत, म्हणून ते बैठकीला उपस्थित राहतील असे मला त्याबद्दल शंका आहे. आणि जरी राहिले तरी त्या आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर सामील होणार नाहीत, कारण प्रकाश आंबेडकर स्वतःचा वापर इतरांसाठी करू देणार नाहीत. त्यांना यांच्यापेक्षा जास्त स्वाभिमानी ते आहेत, म्हणून त्यांच्यावर लाथ मारून ते बाहेर पडतील आणि त्या आघाडीचे बिघाडी होईल, एवढं मात्र निश्चित आहे. छत्रपती संभाजीराजांना महाविकास आघाडीतील एका पक्षात यायचं आमंत्रण दिलेलं, कुठल्या पक्षात आल्यानंतर त्यांना लोकसभेचे उमेदवार? छत्रपती आहेत ते, एक इमेज आहे, त्या माणसाचं एक वजन आहे. त्यांना कोणताही पक्ष त्यांना आपलंसं करू इच्छितोय, म्हणून त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे, त्यांना कुठं जायचं आहे. आणि म्हणून त्यांच्या निर्णयावर बाकीच्या लोकांच्या हालचाली सुरू असतात. म्हणून छत्रपती आहेत, ते निर्णय त्याचा योग्य तो निर्णय घेतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.